नमस्ते, मी श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बार्बेक्यूमध्ये चिकन टिक्का आणि ड्रम स्टिक्स कसे ग्रिल करायचे त्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे। दह्याचं पूर्णपणे पाणी काढलेलं आहे आणि यामध्ये मी सुहानाचा चिकन तंदुरी मिक्स करणार आहे। हे दह्यामध्ये आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जो आपण चिकन तंदुरी मिक्स यामध्ये घातला। आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये ड्रम स्टिक्स घालायचे आहे आणि चिकन पण घालायचं आहे। त्यामध्ये मी अशा प्रकारे कांदे आणि शिमला मिरची कट करून ठेवलेली आहे, तेही घालते आहे आणि नंतर हा मसाला यामध्ये घालणार आहे। आणि अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला हे छान प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघा, मी याला छान प्रकारे मसाला लावून घेतलेला आहे चिकनला। आणि इथे मी ड्रम स्टिक्स पण दाखवते, त्याला पण मी छान प्रकारे मसाला लावून घेतलेला आहे। इथे मी तिखट, मीठ आणि धना पावडर एक्स्ट्रा ठेवलेलं होतं की जर मला यामध्ये तिखट किंवा कोणते मसाले कमी वाटले तर मी घालीन, पण इथे परफेक्ट आहे म्हणून आता याला मी 1 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। इथे मी चिकन 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं। अशा प्रकारे आपलं पूर्ण चिकन मॅरिनेट झालेलं आहे। आता मी अशा प्रकारे चिकन यामध्ये बार्बेक्यूच्या स्टिक्समध्ये घालून घेणार आहे। चिकन, कांदा, शिमला मिर्च हे सगळं मी मॅरिनेट केलेलं यामध्ये घालणार आहे। अशा प्रकारे बघा, मी या स्टिक्समध्ये हे चिकन अशा प्रकारे हे घातलेलं आहे। आता आपण याला बार्बेक्यूमध्ये ग्रिल करून घेऊया आणि त्याआधी मी ह्या पण स्टिक्समध्ये हे घालून घेते। आता इथे बघा, मी बार्बेक्यूमध्ये कोळसे पेटवलेले आहे। आता त्यावर हे स्टिक्स ठेवणार आहे। अशा प्रकारे मी इथे बार्बेक्यूवर स्टिक्स ठेवलेले आहे। अर्ध्या मिनिटांनी मी ते पलटून बघणार आहे। इकडे बघा, मी दोन्ही बाजूनी छान चिकनला भाजून घेतलेलं आहे। त्यावर आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे। आता हे झालेले आहे। हे ताटामध्ये मी काढणार आहे। इथे आता हे बोनलेस चिकन तयार आहे। आता मी ड्रम स्टिक्स यावर ठेवणार आहे। ड्रम स्टिक्स पण आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे।
आपल्या इथे ड्रमस्टिक्स पण छान प्रकारे ग्रीन झालेली आहे. ते मी ताटामध्ये काढत आहे. आणि वरून याला थोडंसं बटर लावत आहे. अशा प्रकारे इथे बघा आपलं ड्रमस्टिक्स आणि तंदुरी चिकन टिक्का तयार आहे. जर तुम्हाला आज ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की श्वेता रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब पण करा. आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.